आमचा पूर्वीपासून लोढा हा सेक्युलर जास्त असल्यामुळे आणि अजितदादाच्या इथे सेक्युलरिझमचं प्रमाण थोडं कमी जास्त होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या नंतर आम्ही पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आणि आता यापुढील सर्व राजकीय वाटचाली या माननीय आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत राहून तसेच राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर जानबाजी म्हस्के, माननीय राजापूरकर, माननीय तसबीर सिंगजी, माझे सहकारी मिथुन पवार, आमचे ज्येष्ठ बंधू सेवा दलाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्रजी जोगदंड आणि मी आणि माझी माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस कोकण प्रदेश विभागीय अध्यक्ष यापदी नेमणूक केलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर ती मी सर्व शक्तीनिशी पार पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आणि पक्ष संघटना मजबूतीसाठी आता आम्ही जी कोकण प्रदेश अध्यक्षाची जी जबाबदारी दिलेली आहे माझ्याकडे त्याला अनुसरून मी आता संपूर्ण कोकणामध्ये दौरे करणार आहे। जास्तीत जास्त कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा बळकट कसा होईल आणि विधानसभेला जोरदार उभारी कशी देणार आहे याच्यावर मी लक्ष केंद्रित केलेलं आहे। सर एज्युकेशन आहे त्याप्रमाणे ज्याला त्याला नोकरीचा हक्क मिळाला पाहिजे। सरकार कुठलंही असू द्या की ती काही जादूची काढणी नाही आहे। जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना कुठंतरी पोटापाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवणं या ठिकाणी होरा असताना ज्याचं जसं एज्युकेशन आहे त्याप्रमाणे त्याला संधी मिळाल्या पाहिजे याचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। माझं नाव आहे शैलेंद्र अर्जुन जोगदंड, मी राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचा कोकण विभागीय अध्यक्ष आहे। हे माझे सर मी महेंद्र अर्जुन जोगदंड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सेवा दलचा जिल्हाध्यक्ष आहे कल्याण डोंबिवली। तर आम्हाला जी आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडणार आहोत। पवार जसं जोगदंड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष बळकट करण्यासाठी विविध म्हणजे पूर्ण कोकण जो आहे मुंबई आणि बदलापूर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे तर ह्या ठिकाणी सगळ्यांनी दौरे नियोजित करून पक्ष बांधणीचा कार्यक्रम जोरदार हाती घेणार आहोत। साहेबांना शरद पवार साहेबांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जानबाजी म्हस्के यांनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे जोगदंड साहेबांना। तसंच माझ्यावरती जी उपाध्यक्ष म्हणून कोकण विभागीय जबाबदारी दिलेली आहे तरी आत्ता एवढा विश्वास ठेवला आहे तर आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहोत आणि आमच्या कामाला आम्ही तो जोरदार लावतो। ओबीसीचा एक प्रदेश सचिव, ठाणे पालघर जिल्हा निरीक्षक, नुकतेच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेले माझे सहकारी शैलेंद्र जोगदंड, महेंद्र जोगदंड आणि मिथुन पवार यांच्यावर कोकण प्रदेश अध्यक्षाची जी जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। काय फरक शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची महाराष्ट्रामध्ये गरज आहे आणि ते विचार घेऊन शरद पवार साहेब गेली 50 वर्ष लढत आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला होईल।